जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील नाणेघाट या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येऊन बांधण्यात आलेला फडके बंधारा चक्क जलसंधारण विभागानेच फोडण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यामुळे आदिवासी जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे। काल दिनांक 23 जानेवारी रोजी हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आलाय। याबाबतची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू पानसरे आणि पोपट रावते यांनी घटनास्थळी धाव घेत बंधारा फोडण्याचे काम बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळलेला असून यामध्ये मात्र बंधाऱ्याचे मोठे असे नुकसान झाले। याबाबतची अधिक माहिती अशी आहे की घाटगड गावातील अनिल रावते व अनंता रावते या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये या बंधाऱ्याचे पाणी जात होते। याबाबत जलसंधारण विभागाने या लोकांच्या जमिनीमध्ये भरावा करून देणे गरजेचे असताना किंवा त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे असताना थेट बंधाऱ्याची भिंत फोडून पाणी साठा कायमचा कमी करण्याचा निर्णय जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे या अधिकाऱ्याचे डोके ठिकाणावर आहे का की त्यांना मेंटल हॉस्पिटलची गरज आहे असा प्रश्न उपस्थित झालाय। दरम्यान हा बंधारा फोडण्यामागे राजकीय वजन वापरल्याचा संशय असून 2 वर्षांपूर्वी शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी एकत्र येत आर्थिक मदत करत या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची डागडुजी व उंची वाढवून या आदिवासी भागाचा पाणी प्रश्न कायमचा मिटवलेला होता। परंतु अशा प्रकारे जेसीबी ब्रेकर लावून बंधारा फोडण्याचा प्रकार घडल्यामुळे जलसंधारण विभाग व शासनाच्या कृतीबाबत चीड व्यक्त करण्यात येत आहे। जुन्नर टाइम्स, नाणेघाट, जुन्नर। पाहतोय तुमच्या फडके बंधारा तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि जर बंधारा तोडला असं संपूर्ण पाणी खाली वाहून गेलं असतं, नक्की काय प्रकार आहे हा? नक्की म्हणजे पाण्याचा प्रश्न पियाचा सुटला नाही, मग असं पाणी खाली सोडलं तर तोडून टाकलं तर। कधी घडलं हे? काल किती वाजता? काय तुम्हाला कसं कळलं? सकाळीपासून 4 वाजेपर्यंत काम इथं ते पाट बांधारे आले होते का दुसरं कोण होते ते काय आम्हाला उल्लेख नाही काय त्यांना। मग त्याच्यानंतर ते येऊन नंदू पानसरे आले, भेट घेतली त्यांची आणि मग ते बंद केले। कशाच्या सहाय्याने तोडत होते ते? त्यांची कोणची परवानगी त्यांनी काढली होती? पाटबंधारेवाल्या कोण काढली होती का ते ठेकेदार, कोणत्या ठेकेदाराकडून परवानगी काढली होती? पण इथे एक मशीन होती जेसीबी आपली मशीन ब्रेकर आणि त्यांनी काम चालू होतं। ब्रेकरच्या सहाय्याने तोडत होते? हा, ब्रेकरच्या सहाय्याने तोडत होते। आता मी जेव्हा इथं आलो तेव्हा असं समजलं की काही लोकांच्या जमिनी या बंधाऱ्यामुळे पाणी खाली जातात आणि त्या लोकांनी अशी मागणी केलेली आहे, नक्की काय खरं आहे का? हा, हे खरं आहे। त्यांच्या जमिनी जे पाण्या क्षेत्राखाली गेले त्यांनी मागणी केलेली का बा आमच्या जमिनीला भराव करून भेटावे किंवा त्याच्या जमिनीचा काही मोबदला बा पैसे भेटावे अशी मागणी त्यांनी केली, हे माहिती आहे आपल्याला।